गुड शेफर्ड अकॅडमी मानूरमध्ये नारी शक्तीचा जागर. गुड शेफर्ड अकॅडमी मानूर विद्यालयात नारी शक्तीचा जागर आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नांदूर येथील सप्तशृंगी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका सौ सरिता गंगा पगार तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण येथील ॲडव्होकेट सौ अनिता संभाजी पवार पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ अनिता गोविंद रौंदळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कारत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिला दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या स्पर्धांचा महिलांनी आनंद लुटला. स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आली. तसेच ॲडव्होकेट अनिता पवार पाटील यांच्याकडून शाळेतील शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. सौ माधुरी पवार यांनी नारी शक्तीचा जागर या विषयावर आपले विचार व्यक्त केले. तसेच आलेल्या माता पालकांनी महिला दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले. तसेच गवळण, उखाणे, गाणी, कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती पाटील यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता रौंदळ, स्वाती देवरे, ललिता पवार, माधुरी पवार, आरती पाटील, भारती मोरणकर, निखिल देशमुख, तुषार देवरे, रोहिणी देवरे, मयुरी खांडवी, निकिता शिंदे, उषा पवार, सुवर्णा काकुस्ते, अश्विनी परदेशी, विद्या निकम, रुपाली आहे, ऋतुजा दीक्षित, कृतिका कुलकर्णी, आनंद मिसाव तसेच मोठ्या संख्येने माता पालक वर्ग, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक.